गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की कितीही जिवलग मित्र असू द्या, कितीही घट्ट मैत्री असू द्या, परंतु या 4 लोकांना घरी कधीच बोलावून आणू नका। आणि जरी आणले तरी ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून समर्थांनी या आयुष्यामध्ये घडणाऱ्या चुकांना कुठेतरी काबू ठेवण्यासाठी, कुठेतरी स्वतःच्या मुठीमध्ये ठेवण्यासाठी मार्ग सांगितला आहे। समर्थांनी प्रत्येक वेळी या मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख येतात, या मनुष्याला जी संकट निर्माण होतात, त्या संकटांना हरवण्यासाठी भक्तिमार्ग सांगितला आहे। पण भक्तिमार्गाशिवाय सुद्धा काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि जर त्या पूर्ण गोष्टींचं जर आपण पालन केलं, समर्थांच्या विचारांचं जर आपण पालन केलं, तर जीवनामध्ये नक्कीच आपल्या दुःख कमी होतील आणि आपलं जीवनसुद्धा भरभराटीचं होऊन जाईल। बऱ्याच वेळा आपल्याला काही माहीत नसल्यामुळं, अज्ञानामुळं अशा गोष्टी करून बसतो ज्यामुळं आपण खूप मोठ्या संकटामध्ये अडकतो आणि मग नंतर आपण पश्चातापच करत बसतो। विचार करतो की जर मी असं केलं नसतं तर खूप बरं झालं असतं। आणि त्यामुळेच जर आपण एखाद्या संकटांमध्ये अडकण्यापूर्वीच काही खबरदारी घेतल्या तर ते आपल्यासाठी नेहमीच योग्य असेल आणि आपण कोणत्याही संकटामध्ये अडकणार सुद्धा नाही आणि मग आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ सुद्धा येणार नाही। बघा, विद्वान लोक नेहमीच म्हणत असतात की जो मनुष्य संकटकाळी संयम ठेवून वागतो त्याला नंतर डोक्याला हात लावायची गरजच पडत नाही। पण ज्ञानी व्यक्ती येणाऱ्या कठीण काळापासून स्वतःला नेहमीच वाचवत असतो आणि म्हणूनच संयमी व्यक्तीला सर्वात मोठा विजेता म्हटलं गेलं आहे। बघा, भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे संयम आहे तो या जगावर राज्य करू शकतो आणि ज्याच्याकडे संयम नाही ना, तो बघा धनवान सुद्धा होत नाही आणि जगावर राज्य करायचं तर सोडूनच द्या, त्याला स्वतःवर सुद्धा राज्य करता येत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये महाभारतसारखा ग्रंथ, रामायणासारखा ग्रंथ हे काय शिकवतात की माणसाने संयम राखला पाहिजे। ज्याच्या जीवनामध्ये संयम आहे ना, बघा एकीकडे श्रीराम होते आणि एकीकडे रावण होता, राक्षसरूपी रावण होता। पण दुसरीकडे संयम होता आणि दुसरीकडे अहंकार होता। पण विजय कुणाचा झाला? श्रीरामांचाच झाला ना। बघा, आईच्यासाठी आत्मलिंग आणणारा हा पहिला भक्त महादेवांचा हा रावण होता। कमी श्रेष्ठ होता का? पण अहंकार बघा जडला आणि अहंकारामुळे स्वतःची मातीच झाली ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये तू जन्माला आला आहेस ना, तर अहंकार रूपी नावेतून तू बाहेर निघ आणि मौन रूपी नावेमध्ये, संयम रूपी नावेमध्ये बस। तुझा सागरी प्रवास आहे ना, हा प्रवास एवढा सुंदर होऊन जाईल ना, तुला कसलीही चिंता राहणार नाही। तुझ्या जीवनाचं सार एवढं मोठं आहे की तू मृत्यूनंतर तुला कळणार आहे, पण मृत्यूच्या अगोदर सुद्धा तुझं जीवन चांगलं होणं गरजेचं आहे ना। की नुसतंच जन्माला आलं आणि मरून गेलं तरी कुणाला काही घेणं देणं नाही, असं जगून काही फायदा आहे का? कधीच असा फायदा होत नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की संयम असतो ना, तो व्यक्तीला सर्वात मोठा विजेता बघा बनवून देत असतो। आणि माणसानं नेहमीच कोणतंही काम करण्यापूर्वी स्वतःकडं पाहिलं पाहिजे, त्याने विचार केला पाहिजे की यामध्ये तो फायद्यामध्ये असेल की तोट्यामध्ये असेल। जो माणूस कोणताही काम करताना त्याचा पूर्णपणे विचार करतो ना, तो माणूस कुठल्याच संकटामध्ये अडकण्यापासून, कुठलेही पापकृत्य करण्यापासून
स्वतःला नेहमीच वाचवत असतो. त्या व्यक्तीवर येणारे सर्व संकट माघारी फिरून जातात. जो स्वतःकडे पाहत नाही असा व्यक्ती स्वतः गुन्ह्यांच्या दळदळीमध्ये अडकून बसतो आणि निर्दोष असून सुद्धा मारला जातो. बघा, कधी कधी आपण जेलमध्ये बघतो, कधी कधी काही कैदी असतात ना, कधी कधी त्यांची चुकीसुद्धा नसते, त्यांनी तो गुन्हा केलेला सुद्धा नसतो, पण तरीसुद्धा ते शिक्षा भोगत असतात. म्हणून माणसाने कसं वागावं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. समर्थांनी सांगितले आहे, ही भक्ती साधी सोपी भक्ती आहे, ती तर करणं गरजेचंच आहे. बघा, ते कामच आहे आपलं. पण त्याशिवाय माणसाने या जीवनामध्ये वागावं कसं हे सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, तुम्ही भक्ती कमी केली तरी चालेल, पण माणसाने माणसाशी वागावं कसं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण या जगामध्ये हे जीवन जगत असताना या संसारामध्ये अशी अनेक लोक मिळतात की ज्या आपल्याबरोबर बघा मैत्री करतात. हीच संबंध बघा आपण एकमेकांशी करत असतो, पण त्यामध्ये आपल्याला त्यांना आवडच आपली निर्माण झालेली नाही. तर मग त्यामध्ये आपण माणूस असल्याचा काही फायदा आहे का? माणसाने वागावं कसं? त्याच्या जिभेवर गोडवा हवा, त्याच्या जगण्यामध्ये वेगळाच आनंद हवा. नाहीतर जन्माला आला आणि तसाच मरून गेला अशी अवस्था नको आपली व्हायला. समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत मनुष्याला माहीत होत नाही ना ईश्वर सेवा म्हणजे काय आहे, तोपर्यंत मनुष्याचं अज्ञान जाणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, देशातील दारिद्र्य आणि अज्ञान घालवणं म्हणजेच ईश्वर सेवा आहे. पण मनुष्य मरून जातो तरी ईश्वर सेवा म्हणजे काय ते त्याला कळतच नाही. शेवटचा क्षण येतो तरीसुद्धा मी करत मरून जातो. पण खरी ईश्वर सेवा म्हणजे काय? आपल्या देशातील दारिद्र्य असेल ते घालवणं, अंधश्रद्धा असेल ती घालवणं, तरच हीच ईश्वर सेवा आहे. आणि ही ईश्वर सेवा जो मानतो ना तोच खऱ्या श्रद्धेचं मूळ आहे. आणि श्रद्धा असते ती हृदयामध्ये असायला हवी. जिभेच्या टोकावर असून फायदा नाही, कारण जीभ असते ना बघा, आंबट असेल तर आंबट ती चव सांगते, गोड असेल तर गोड चव सांगते. पण हृदयामधली श्रद्धा असते ना ती कुणालाच कळत नाही. जो त्या हृदयामध्ये वसलेला आहे ना त्यालाच ती कळत असते. म्हणून आपली कुणावर श्रद्धा किती ठेवावी, किती श्रद्धा असावी ते प्रत्येकावर अवलंबून आहे. पण जेव्हा ती श्रद्धा या जिभेवर येते, पण ती कधी कधी वाईटसुद्धा होते आणि कधी कधी चांगलीसुद्धा होते. म्हणून श्रद्धा असेल तर ती हृदयामध्ये जपून ठेवायला हवी. कारण बघा, समर्थ सांगत आहेत की थोरांचे सद्गुण जेव्हा आपण बघा ऐकतो, थोरांचे सद्गुण घेणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असते. पण आपण बघा, आपल्या जीवनामध्ये संत येण्याची वेळ येते आणि आपण जीवनाचा कंटाळा येतो, जीवन संपवायला बघतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये संत येतील ना त्या दिवशी तुम्ही कोण आहात, तुम्ही स्वतःला कोण आहात ते विचारा. संत तुम्हाला सांगून देतील. तुम्ही न प्रश्न विचारता तुम्हाला सांगून देतील. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत आणावेत की असंत आणावेत? कारण असंत तर आपल्या जीवनामध्ये भरपूर भरलेले आहेत. वेळोवेळेला आपल्या आजूबाजूला असंतच असतात. पण मनुष्याच्या ह्या जीवनप्राप्तीमध्ये जर खरंच जीवनाचं फळ जर चाकायचं असेल ना तर संत कोण आहेत हे अगोदर आपल्याला ओळखायला हवेत. आणि जेव्हा माणूस संतांना ओळखेल ना तेव्हा खऱ्या जीवनाचा अर्थ या माणसाला कळणार आहे. कारण का? कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा, भक्ती म्हणजे सेवाभाव. जेव्हा ह्या गोष्टी माणसाला कळतील तेव्हाच खऱ्या जीवनाचा अर्थ समजणार आहे. नाहीतर या भविष्यामध्ये होणाऱ्या तडजोडी बघा, आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होतात का? पण परमेश्वर असतो ना तो त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी करत असतो. म्हणून परमेश्वराची भक्ती केली तर परमेश्वर आपल्या मनाचा सुद्धा विचार करेल. बघा, कधीतरी आपण विचार करायला हवा का आपण ज्या ठरवलेल्या गोष्टी असतात, बघा मनुष्याने गोष्टी काय कमी ठरवलेल्या असतात का? वेळोवेळेला तो मागणं मागत असतो, वेळोवेळेला तो स्वप्नामध्ये असतो की परमेश्वरा मला हे घडावं,
परमेश्वरा मला हे भेटावं, पण आपल्या मनाप्रमाणे कधी होतं का? पण जो आपल्या मनाप्रमाणे करतो तो कोण आहे त्याचा शोध आपण घेत नाही. आणि जेव्हा आपल्याला त्याचा शोध लागेल ना, तेव्हाच आपल्या मनाप्रमाणे घडेल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जो तुमची बुद्धी चालवतो, जो तुमच्या बुद्धीचा रिमोट कंट्रोल आहे, त्याचीच जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं सर्वांचं निर्मूलन होईलच ना. पण मनुष्य याच्याकडे कधी लक्ष देतो का? तो स्वतःलाच परमेश्वर मानत असतो. त्याला असं होतं की मीच सर्व ब्रह्मांडाचा नायक आहे, मी जे काही करेल ना तेच सर्वश्रेष्ठ असेल. थोडे पैसे माणसाकडे आले की तो समाजामध्ये एवढा मिरवायला लागतो की त्याला असं वाटतं की पैशाने सर्व सुख विकत घेता येतं. पण ते कधीच होत नाही. जिथे परमेश्वराची लीला आहे ना, 2 मिनिटामध्ये करोडो रुपयांची नासधूस होऊ शकते. म्हणून जास्त गर्व करू नका, अहंकार करू नका. कारण अहंकार करणारा रावण रसातळाला मिळवून गेला, धुळीस मिळून गेला. तर आपली काय संपत्ती आहे बघा, विचार करा. पूर्ण नगरी सोन्याची होती, दगडसुद्धा सोन्याचे होते, तरीसुद्धा त्याचा नाश झाला. मग आपण कोण आहोत? म्हणून जे आपल्याकडे आहे ना तेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यालाच भगवंत माना आणि परमेश्वराची भक्ती करा. समर्थांनी सांगितलेलं आहे की हे आयुष्य आहे ना, यामध्ये दुःखसुद्धा येणार आहे आणि सुखसुद्धा येणार आहे. पण आयुष्यामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही. या उलट जर तुम्हाला काय होईल तर ते सुख आहे ना, आजचे सुख आहे ना, ते सुद्धा तुम्ही गमावून बसाल. म्हणजेच काय, जरी तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असेल तरी त्याला आनंदाने सामोरे जावं. कारण जीवनामध्ये कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका. कारण विजय असतो ना, तो नेहमी सत्याचाच होत असतो. बघा, तुम्ही विचार करत असाल की मी खूप सत्य वागतो, खूप खरा वागतो, तरी मला लोक त्रास देत असतात. बघा, असे भरपूर लोक म्हणतात की मी खरा वागून सुद्धा मला त्रास देतात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की एक ना एक दिवस सत्याचा विजय होत असतो. आपण वाट पाहायला हवी. पण आपण वाट पाहतो का? कधीच आपण वाट पाहत नाही. कारण दोष लपवला ना की तो मोठा होत जातो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. म्हणून दोष लपवू नका. पण मनुष्य इथेच चुकतो. माणसाकडून झालेली चुकी असते ना, तो लपवायला बघतो, तो कधीच समोरासमोर आणत नाही. आणि जेव्हा आपण चुकी लपवायला बघतो ना, तेव्हा तो दोष आपल्याला लागतो, तो आळ आपल्यावर येतो. पण जेव्हा माणूस तो आळ कबूल करतो, बघा मी चुकलो आहे असं म्हणतो, तेव्हा तो आळ तिथेच नाहीसा होऊन जातो, तिथे संपुष्टात येऊन जातो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कधीही सत्याच्या बाजूने चाला. कारण सत्य असतं ना, सत्य नेहमी तरंगत असतं. सत्य कधीच खोलवर जाऊन बसत नाही. पण असत्य असतं, असत्य खोलवर जाऊन बसतं, ते वरती कधीच येत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच, म्हणून संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही संयम बाळगला नाही तर अहंकाराच्या अग्नीने तुम्ही राख होऊन जाल. आणि जेव्हा अहंकाराचा अग्नी जळतो ना, त्याच्यामध्ये बघा सुक्यासोबत ओळंसुद्धा जळून जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की सत्याचा मार्ग कधी सोडू नका. जेव्हा तुम्ही सत्याची कास सोडाल ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होईल. आणि अहंकार निर्माण झाला ना की अधोगती झालीच समजा. आपण पाहत होतो की अशी कोणती लोक आहेत की त्यांना घरामध्ये कधीच आणू नका, त्यांच्यामुळं अधोगतीच निर्माण होते. तर ते आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. बघा, एका विहिरीमध्ये त्याच्या परिवारांसोबत एक बेडूक राहत होता. आणि त्याचा परिवारसुद्धा मोठा होता, परंतु अशिक्षितसुद्धा होता. आणि म्हणूनच त्याच्या घरामध्ये नेहमी भांडणांचं वातावरण असायचं. तो बेडूक त्याच्या परिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत
खूप वर्षापासून त्या विहिरीमध्ये राहत होता आणि त्या बेडकाच्या कुटुंबामध्ये कुटुंब सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळं त्याच्या कुटुंबामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच भांडण होत असे. त्या बेडकाचे जावई त्याला खूप त्रास द्यायचे. एके दिवशी त्यांनी मिळून बेडकाला खूप मारलं आणि त्या बेडकाने सुद्धा जावयांच्या या त्रासाला वैतागून त्यांना धडा शिकवण्याचा चंग घेतला. बघा, एके दिवशी तो बेडूक एका वेळेचा आधार घेऊन त्या विहिरीमधून बाहेर निघाला आणि बघा जावयांना धडा शिकवायला त्याचा विचार करू लागला. तेव्हा त्याची नजर त्या बिलामध्ये जाणाऱ्या एका सापाकडे जाते आणि त्या बेडकाला जावयांना धडा शिकवण्याचा उपाय आता सुचला होता आणि त्याने विचार केला की मी माझ्या दृष्ट जावयांना या सापामार्फत नष्ट करू शकतो. कारण कूटनीती हेच सांगते की स्वतःचं काम साधण्यासाठी शत्रूसोबत शत्रूचं आणि बळवानासोबत बलवानाचं भांडण लावून द्यावं. कारण असं केल्यामुळं दुश्मनाला मारण्यामध्ये कोणतीच अडचण येत नाही. बघा, असं म्हणतात की ज्याप्रमाणे काट्यानं काटा काढला जातो त्याचप्रमाणे त्रास देणाऱ्या दुष्ट शत्रूला नष्ट करण्यासाठी त्याचे भांडण हे शत्रूसोबतच लावून दिलं पाहिजे. आणि हाच विचार करून तो बेडूक त्या सापाच्या बिलाच्या द्वाराजवळ पोचला आणि त्या सापाला गोड आवाजामध्ये हाक मारू लागला. बेडूक म्हणू लागला, हे माझ्या मित्रा, सर्पमित्र, एक बेडूक आहे आणि मी खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे आणि तुझ्याकडे मी मदतीची याचना करतोय. माझ्या नातेवाईकांनी मिळून मला खूप मारलं आहे. मी कसाबसा माझा जीव वाचवून माझ्या घरातून पळवून इकडे आलो आहे. जर मी पळून आलो नसतो ना तर त्यांनी मला आजसुद्धा मारून टाकलं असतं आणि तुम्हीच माझी मदत करू शकता. तुम्ही त्यांना खाऊन तुमची भूक भागवा, त्यामुळे माझी सर्व अडचण नाहीशी होईल. तुम्ही माझ्यासोबत मैत्री करा. बघा, बेडकाचा हा आवाज ऐकून साप विचार करू लागला, माहीत नाही मला कोण आवाज देत आहे. बुद्धिमान लोक नेहमीच म्हणत असतात की ज्याच्या कुलाचा आणि स्थानाचा काही आत्तापत्ता नसतो त्याच्यासोबत कधीही मित्रता करू नये. यामध्ये एखादा कटसुद्धा असतो आणि एखादा कोणीतरी मला बोलावून एखाद्या जाळ्यात अडकवून इच्छित असेल तर सापांनी विचारलं, अरे मित्रा, तू कोण आहेस? कृपया तुझा पूर्ण परिचय दे मला. बेडूक म्हणू लागला, मित्रा, मी एक बेडूक आहे जो खूपच अडचणीमध्ये आहे आणि मी तुमच्यासोबत मैत्री करण्यासाठी इथून आलो आहे. बघा, साप म्हणू लागला, तू काय म्हणत आहेस? आग आणि पाण्याची कधी मैत्री होते का? बघा, जो ज्याचा शिकार करतो, जो ज्याचा शिकार करत असतो तो कधीच त्याच्याजवळ जात नाही. मग एवढे सर्व असूनही तू माझ्यासोबत मैत्री करण्याबद्दल विचार कसा करू शकतोस? बघा, पुढे बेडूक म्हणाला, मित्र, काय करू तसं? तू माझा शत्रू आहेस, परंतु मी माझ्या परिवारापासून इतका त्रस्त झालो आहे की ते मला माझ्या शत्रूपेक्षाही मोठी शत्रू वाटत असतात. एक म्हण आहे, जेव्हा विनाश काळ जवळ आलेला असतो ना तेव्हा दुश्मनाच्या नतमस्तक होऊन धनाची आणि प्राणाची रक्षा करणं अत्यंत गरजेचं असतं. बघा, बेडकाचं हे म्हणणं ऐकून सापाने विचार केला की आता तर मी म्हातारा झालो आहे आणि त्यामुळं मला सहजासहजी शिकारसुद्धा मिळत नाही आणि आता जर मी या बेडकासोबत मैत्री केली तर मला माझं पोट भरण्यासाठी अन्नसुद्धा मिळेल. असं म्हणतात की जो व्यक्ती कमजोर झाला आहे, ज्याचा कोणीही आसरा नाही, अशा व्यक्तीला असा कोणतं काम पकडायला पाहिजे ज्यामुळं आरामात त्याचे जीवन चालू राहू शकतं. आणि हाच विचार करून तो साप त्या बेडकासोबत जाऊ लागला आणि बेडकाने सांगितलं, हे माझ्या प्रिय मित्रा, माझी ही गोष्ट लक्षात ठेव. मी तुला ज्याला सांगेल तू फक्त त्यालाच खायला हवंस, कारण त्या विहिरीमध्ये माझंसुद्धा कुटुंब आहे, माझीसुद्धा बायको आहे आणि माझीसुद्धा मुलंसुद्धा आहेत. बघा, साप म्हणाला, हे मित्रा, तू काळजी करू नकोस. तू ज्याला म्हणशील मी त्यालाच खाईल. मी तुला माझा मित्र मानला आहे ना. आता घाबरण्याची कोणतीच गोष्ट नाही. मी आता फक्त तुझ्या इशाऱ्यानेच काम करणार आहे. बघा, अशा प्रकारे बेडकानं सापाला सोबत नेऊन
विहिरीच्या एका कपारीमध्ये थांबण्यास सांगितलं आणि तो बेडूक इशारा करून त्या सापाला त्याचा शत्रू दाखवत असे. शेकडो बेडकं पाहून साप मनातल्या मनामध्ये खूपच खुश झाला. तो विचार करू लागला की या मूर्खाने तर मला स्वर्ग सुखच दिला आहे. आता तो साप रोजच्या रोज 1-2 बेडकं खाऊ लागला. काही दिवसातच त्या सापाने त्या बेडकांच्या सर्व शत्रूंना खाल्लं आणि जेव्हा एकही शत्रू वाचला नाही तेव्हा सापाने त्या बेडकाला सांगितलं, हे बेडूक, मी तुझे सर्व शत्रू आता संपवले आहेत. आता तू सांग, मला भूक लागली आहे, मग मी माझी भूक कोणाला खाऊन शांत करू? बेडूक म्हणाला, हे माझ्या प्रिय मित्रा, आता तू इथून जाऊ शकतोस आणि बाहेर जाऊन तुझी भूक तू भागवू शकतोस. माझं काम आता संपलं आहे. माझं सर्व शत्रू मेले आहेत. बेडकाचं हे बोलणं ऐकून साप म्हणाला, हे मूर्ख बेडका, तू मला इथून जायला सांगत आहेस. आता तूच सांग, मी जाऊ कुठे? माझ्या बिलावर तर कोणी दुसऱ्यांना अधिकार गाजवला असेल. आता भलाई तर याच्यामध्येच आहे की तू मला इथेच राहून दे आणि तुझ्या कुटुंबातूनच माझ्या अन्नाची व्यवस्था कर, नाहीतर मी तुझ्या कुटुंबातील सर्वांना खाऊन टाकेल. बघा, बेडूक पूर्णपणे अडकला होता आणि त्यानं केलेल्या चुकीवर आता त्याला पश्चाताप होत होता. तो विचार करू लागला, मी जर या सापाला इथे आणलं नसतं तर बरं झालं असतं. आता तर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलं आहे. जर मी याला नकार दिला तर हा माझ्या कुटुंबाला खाऊन टाकेल आणि त्यामुळे याच्यापासून वाचवण्याचा आता एकच उपाय आहे की याला रोजच्या रोज एक बेडूक खायला देत राहणं. बघा, कोणीतरी म्हटलंच आहे की स्वतःपेक्षा जास्त ताकद असणाऱ्या शत्रूसोबत मित्रता करणं म्हणजे स्वतःहून विष प्राशन करण्यासारखंच आहे ना. बघा, बेडकाने विचार केला की आता माझं सर्व काही संपणार आहे. मग अशा वेळी मी छोटीशी गोष्ट देऊन जर हे सर्व वाचवू शकत असेल तर त्याला ही छोटीशी गोष्ट देणं योग्यच ठरेल. कारण ताकदवर माणसाच्या मागण्यानं जो निर्मळ मनुष्य दानसुद्धा मनापासून देत नाही, तेव्हा तो ताकदवर पुरुष असतो ना, त्याच्याकडून सर्व काही हिसकावून घेत असतो. जिथे सर्व काही जात आहे तिथे अर्धे देऊन अर्ध वाचवण्यातच शहाणपण आहे. बघा, थोड्यासाठी बुद्धिमान पुरुष अधिकाचा नुकसान नाही करत. तो बेडूक हातबळ होऊन त्या सापाला रोज एक बेडूक खायला देत असे. एके दिवशी त्या सापाने त्या बेडकाच्या मुलालाच खाल्लं आणि यामुळे त्या बेडकाला खूप जास्त दुःख झाले आणि तो रडू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीनं त्याला म्हटलं, हे दुष्ट बेडका, तू आता का रडत आहेस? तू तर आपल्या पूर्ण प्रजातीलाच नष्ट केला आहेस. तू या गोष्टीचा सुद्धा विचार केला नाहीस की संकटाच्या वेळी आपल्याला आपल्या जातीची लोक उपयोगी पडत असतात. असं म्हणतात की घाणेरडे कपडे घालून कुठेही बसले जाऊ शकते, त्याच्याप्रमाणे चरित्रहीन व्यक्ती त्याचे उरले सुरलेले चारित्र्य हे देखील वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. पत्नी म्हणू लागली, हे मूर्खा, आता रडल्यानं काहीच नाही, म्हणूनच इथून पळवून जाण्याची योग्य आहे. बेडकाला त्याच्या पत्नीचं म्हणणं पटलं आणि ते सर्वजण ती विहीर सोडून तिथून पळवून जाऊ लागले. आता त्या विहिरीमध्ये एक सुद्धा बेडूक राहिला नव्हता आणि इकडे सापाचा खूप जास्त भूक लागली होती. सापाने त्याच कपारीत राहणाऱ्या एका किडीला म्हटलं, हे बघ बहिणी, या विहिरीमधील सर्वांना आता मी संपवलं आहे. आता माझा मित्र बेडूक सुद्धा मला फसवून इथून पळून गेला आहे. आता तू एक काम कर, तू इथून जा. तो बेडूक जवळच्याच कुठल्या तरी तळावामध्ये गेला असेल, तू त्याला बोलावून इकडे घेऊन ये. सापाचं म्हणणं ऐकून ती कीड त्या बेडकाला शोधण्यासाठी जवळच्या तळावाच्या दिशेने निघाली आणि त्या किडीनं बेडकाला सापाने बोलावलं. बघा, त्या किडीने सांगितलं की बेडकाला सापानं बोलावलं आहे असं सांगितलं. बेडूक म्हणाला, हे प्रिय किडी, जाऊन त्या सापाला सांग की बेडूक आता त्याच्या जाळ्यात अडकणार नाही. तो साप पापी आहे, धूर्त आहे. कुठल्याही धूर्त व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही. बेडूक म्हणाला, सर्व काही गमावून आता मला हे चांगलं समजलं आहे की आपल्याच माणसांचा विरोध करणं
बळवान व्यक्तीसोबत स्पर्धा करणं आणि स्त्री, बालक, वृद्ध आणि मूर्खासोबत वादविवाद कधीच करू नये. मूर्ख पुत्र, मूर्ख कन्या, रागीट स्वभावाची पत्नी आणि दरिद्रता दुष्ट पुरुषांची सेवा, नेहमी कर्ज घेऊन जगणं, या 6 गोष्टी आपल्या दुःखाचं कारण असतात. समर्थांनी सांगितलेलं आहे की या 6 गोष्टींचं कर्ज कोणी घेऊ नका. म्हणजेच या गोष्टीमुळं माणसाला नेहमी दुःखच प्राप्त होते. आता बेडकाला समजलं होतं की आपापसातील भांडणं नेहमी दुःखाचं कारण असतात. कारण इतिहास साक्षीदार आहे की आपापसातील भांडणांमुळंच महाभारत घडलं होतं. असं म्हणतात की चुकूनही या 7 माणसांना आपल्या घरात आणू नये. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की कितीही घट्ट मित्रता असू द्या, कितीही जीवाभावाचे मित्र असू द्या, तरीसुद्धा कधीही घरात अशा लोकांना कधीच आणू नका. हे 7 लोक कोणती आहेत जाणून घेऊया. पहिली गोष्ट, नंबर 1, वाईट कर्म करणारा व्यक्ती. अशा लोकांसोबत कितीही घट्ट मैत्री असू द्या, अशा लोकांना कधीही आपल्या घरी आणू नये. 2 नंबर, खूप जास्त खादाड व्यक्ती. व्यक्ती नंबर 3, जो नेहमी सर्वांसोबत वैर करतो. व्यक्ती नंबर 4, जो फसवणूक करणारा असतो. व्यक्ती नंबर 5, हिंसक कार्य करणारा असतो. जो व्यक्ती दुसऱ्यांना कष्ट देऊन स्वतः सुखी बनत असतो. नंबर 6, देशाचा किंवा वेळेचा ज्याला काही आतापत्ता नसतो. अशा व्यक्तीला जर ज्याच्या स्वतःच्या देशाबद्दल, स्वतःच्या कुळाबद्दल काही माहीत नसतं, ज्याला वेळेची किंमत नसते, अशा व्यक्तीला कधीही घरात आणू नये. आणि नंबर 7, निंदनीय वेशभूषा करणारा व्यक्ती. जे लोक अशी वेशभूषा करतात, ज्या वेशभूषेची सर्व लोक निंदा करतात, अशा व्यक्तीला आपल्या घरात कधीही आणू नये. या 7 व्यक्तींना आपल्या घरात कधीच आणू नका. आणि चुकून जर तुमच्या घरात अशा व्यक्ती आल्या तर जास्त वेळ तुमच्या घरात थांबवू देऊ नका. असे लोक तुम्हाला त्रास पोचू शकतात. पापी, धुराचारी आणि अत्याचारी लोकांना घरात थांबवणं हे सुद्धा तेवढंच मोठं पाप आहे जेवढं मोठं पाप त्याने केलं आहे. असं म्हणतात की दुष्ट लोकांसोबत राहून सज्जनसुद्धा त्याचप्रमाणे नष्ट होतात. ज्याप्रमाणे सुक्या लाकडासोबत आलेले लाकूडसुद्धा जळवून जातं. आणि म्हणूनच अशा लोकांसोबत कधीही कुठलाही संबंध ठेवू नये. त्यांच्यासोबत जावे त्या नात्यांच्या घरी बोलावून आणावं. अशा लोकांपासून नेहमी दूरच राहावं. नेहमीच लांब राहण्याचे शहाणपणा आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की या कथेचं तात्पर्य काय. ज्याप्रमाणे बेडकाने आपल्याच कुटुंबावर बघा कुऱ्हाड मारली, ज्याप्रमाणे त्या सापाला बघा आपला दुश्मन असून सुद्धा आपला मित्र केला, म्हणून बळजबरीने केलेली नाती असतात ना, ती कधीही विकोप्याला जातात, ते अधोगतीलाच जातात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या कुटुंबामध्ये कुणाला प्रवेश करून देऊ नका. आपलं जे कुटुंब आहे ना, तेच सर्वात श्रेष्ठ आहे. बघा, आपला मुलगा झाला, आपले आईबाप झाले, आपली मुलगी झाली, आपला भाऊ झाला. बघा, आपल्या घरामध्ये जरी वाद होत असतील तर ते वाद होत असतील ना, तर एकांतामध्ये एकत्र येऊन ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. पण आजच्या या कलियुगातले तसे वाद मिटतात का? तुम्ही विचार करा. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना, तोपर्यंत याचं उत्तरसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील ना, तर सर्वजण भक्तिमार्गामध्ये बसायला हवं, सर्वजण श्रवणामध्ये बसायला हवं. बघा, तुमच्या घरामध्ये वाद होतात का? त्याला उत्तरच आहे भक्तिमार्ग. बघा, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये बसलात, सर्वजण एका रेषेमध्ये आले ना, तर बघा किती सुंदर जग दिसायला लागेल. बघा, एक माळ असते, आपण जी माळ जपतो, बघा जो मंत्र दिला आहे ती माळ जपतो ना, त्या माळेतले मणी बघा एवढे बघा वेगवेगळे होतात, तरी ते माळेमधले मणी असतात ना, ते एकत्रच असतात ना, ते वेगवेगळे होतात का? कधीच होत नाही. म्हणजे त्या माळेमध्ये आपण गुंफले जाऊ, म्हणजे जरी माळ कुठे पडली तरी सर्वजण त्या ठिकाणी जाऊ.
म्हणजे किती जरी आपल्यावर संकट निर्माण झालं तरी सर्व संकटांना तोंड देण्यासाठी सर्व जर कुटुंब एकत्र असेल ना, तर बघा किती शक्ती आणि ऊर्जा प्रदान होते. पण तसंच कुटुंब जर विखुरलेलं असेल, एकमेकांचं पटत नसेल, तर त्या कुटुंबाची राख रांगोळी व्हायला वेळसुद्धा लागत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बाकीचं काही होऊ द्या, पण आपली कुटुंब व्यवस्थित राहिली पाहिजेत. आणि जोपर्यंत नवरा बायकोचं नातं आहे, आईवडिलांचं नातं आहे, आपल्या मुलाबाळांचं नातं आहे, हे सर्व कुटुंब न भांडण करता जर एकत्र राहिले ना, तर तीच आहे ना भक्ती. भक्ती दुसरी आहे काय? ज्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण होईल, ज्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल. समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे बघा कितीही संकट निर्माण झालं तरीही सुद्धा आपलं कुटुंब जर एकत्र असेल ना, तर त्या संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम असतं. म्हणून प्रत्येक कुटुंबानं घरातली भांडणं असतात ती बाहेर जाऊ देऊ नका. आपल्या मित्रांना सुद्धा सांगू नका, आपल्या आजूबाजूला सुद्धा भांडणच सांगू नका. त्याच्यावर तोडगा काढा. आणि त्याच्यावर तोडगा म्हणजे कोणता? तर त्याच्यावर तोडगा म्हणजे सर्व भक्ती मार्गामध्ये बसा, श्रवणाला बसा. तुमच्या घरामध्ये कधीच भांडण होणार नाही, कधीच वादविवाद होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, हे समर्थांचे विचार आहेत ना, ते जेव्हा या प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये जातील, कणाकणामध्ये निर्माण होतील, तेव्हा तुमच्या घरातले वादविवाद, तुमच्या घरामधली भांडणं कुठे पळून जातील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि फक्त तुमच्या घरामध्ये रामनामाचा जप होईल. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.